तळोजा फेज 3 मधील सिडकोच्या सुखसागर, आनंदसागर आणि स्वप्नसागर यांसह अनेक गृहसंकुलातील रहिवाशांकडून पाणी टंचाईच्या निषेधार्थ सिडको कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। भर पावसाळ्यातही पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आल्याने रहिवाशांचा तीव्र संताप पाहायला मिळाला। अक्षरशः अंघोळीसाठीही पाणी मिळत नसून पावसाचे पाणी साठवून ते बाथरूममध्ये न्यावे लागत असल्याचे महिलांनी सांगितले। भांडी घासण्यासाठीही पाणी मिळत नसल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे। सिडकोच्या घरांमध्ये 24 तास पाणी पुरवठा असेल या आश्वासनावर नागरिकांनी घरे घेतली, मात्र प्रत्यक्षात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आल्याचा आरोप रहिवाशांनी केला। पाण्यासह इतर मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याने नागरिकांनी सिडको प्रशासनाचा निषेध केला। पाणी द्या नाहीतर घरं परत घ्या अशा घोषणा देत महिलांनी संताप व्यक्त केला। दरम्यान पाणी पुरवठ्याच्या समस्येच्या विरोधात 12 ऑगस्ट रोजी सिडको भवनवर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे। 15 दिवसाला वर झालेत का आम्हाला पाणी येत नाहीये। पहिल्यांदा तरी थोडंफार येत होतं, तर आता पूर्णच बंद झालेले आहेत। आता आमचे बघतो आमच्या बिल्डिंगला सुद्धा वैयक्तिक नाही तर सगळ्या सोसायट्यांसाठी किंवा आमच्या सगळ्या यांच्यासाठी रहिवाशांसाठी असं सांगू इच्छिते की प्रत्येकाला पाण्यासाठी झटावं लागतंय। आता आम्ही सांगतो की आमच्या महिलांना पाणी भेटत नव्हतं, 4 दिवसातून एका बिल्डिंगला पाणी येत होतं। तर त्या पाणी मिळण्यासाठी पावसाच्या दिवसामध्ये भर पावसामध्ये जर पाणी मिळत नाही तर आम्ही करायचं काय? प्रशासनाचा आम्ही घर घेताना असा विचार केला की गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटच्या सगळ्या सुविधा ते प्रत्येक विचार करून रहिवाशांना घरं देतं, तर त्यांचं पाण्यावरचा सुद्धा प्रश्न सॉल्व्ह केलेला असेल। पण अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा आम्हाला पाण्याला सामोरं जावं लागतंय आणि अक्षरशः आमच्या महिलांनी पाणी बाथरूमसाठी तर इंग्लिश टॉयलेट यूज करायला दिलंय, तर त्याच्यासाठी महिलांनी पाण्याचं जे पावसाचं पाणी येतंय ते पाणी घरी नेऊन टॉयलेटला यूज केलंय आणि पिण्याचं पाणी तर विकत घेऊ शकतो इथपर्यंत मान्य आहे, पण त्या टॉयलेटसाठी सुद्धा आम्हाला बाथरूमसाठी पाणी विकत घ्यावं लागते। आजचीच गोष्ट सांगते, मी माझ्या मुलीला आता प्ले ग्रुपला घातलंय, तिला मी 8 दिवस शाळेत पाठवले नाही। माझे मिस्टर आज गेलेत ऑफिसला, त्याला बिना डब्याचं पाठवलंय कारण की भांडी सुद्धा घासायला पाणी नाहीये। अशी सिच्युएशन आणि माझी मुलीला 8 दिवस झाले पाणी विकत घेतोय। माझी मुलगी आजारी पडली, तिला उलटी वगैरे व्हायला लागले, ताप आलाय। आम्ही घर एकतर ह्या कारणामुळे घेतलं की गव्हर्नमेंट आहे म्हणून कुठलीही फसवणूक आमच्याशी होणार नाही। दुसरी गोष्ट, तळोजात असताना सुद्धा ह्यांनी आम्हाला 24 तास पाण्याची हमी दिली आहे, जेव्हा की तळोजा खूप वर्षापासून हा पाण्याची इश्यूज आहेत, तरी त्यांनी आम्हाला 24 तास पाणी देणार या आश्वासनाखाली आम्हाला त्यांनी घरं विकलेली आहेत आणि त्याच आश्वासनाखाली आम्ही ही घरं घेतलेली आहेत। 24 तास पाणी मिळेल या आशेने। पहिली गोष्ट तर ऑफिसला जाताना अंघोळ करायला मिळेल ह्याची ही सुद्धा ग्वाही नसते की बाबा खरंच आज अंघोळ करून जायला मिळेल की नाही मिळेल, कारण अंघोळी तर दूर, घरात जेवण बनवायला पाणी नसतं। मी 2-2 दिवस काही न करता गेलेली आहे, बाहेरून मागवावं लागलेलं आहे आणि बाहेर जर मागवावं लागतं तर ते कसं बनवतात कसं नाही बनवत ती वेगळी गोष्ट। आमच्याकडे मी आमच्या सोसायटीमध्ये एक ताई ज्या टिफिन पुरवतात त्यांच्याकडे सुद्धा मी कधीतरी मागवते, ते सुद्धा म्हणतात की ताई आमच्याकडे 2-2 दिवस झाले पाणी नाही, आम्ही बनवणार कसं? जर जेवण बनवायला सुद्धा पाणी नाहीये तर अंघोळ, बाथरूम वगैरे ही खूप दूरची गोष्ट आहे। 21 माळ्याच्या ज्या बिल्डिंग आहेत त्याच्यामध्ये जेव्हा पाणी सोडतात ना 1 तास सांगून, त्या 1 तासामधनं अर्धा तास तर प्रत्येकाच्या घरी नुसती हवा जाते, बरोबर? आणि एखाद्याच्या घरी पाणी गेलं तर जातं, एखाद्याच्या घरी गेलं तर दुसरा जर येऊन विचारलं की अरे तुमच्या घरी पाणी, आमच्या घरी पाणी कसं नाही, मग ते वादाचं स्वरूप घेण्या इतपत ते कारण ठरतं। कारण वाद करायला आम्ही खरंच झोपडपट्टीत राहत नाही, पण पाणी हे कारण ठरते की आम्हाला वाद करावे लागतात की तुमच्याकडे एकटीकडे कसं पाणी येतं आणि आमच्याकडे काय येत नाही। आता एवढा पाऊस येतोय तरी पण आम्हाला बिलकुल पाणी 4-4 दिवस पाणी येत नाही, 2-2 दिवस पाणी येत नाही। वाटणार ना उगाच इकडे घर घेतलं। आम्ही पहिला जिथं राहायला होतो तिथं 24 तास पाणी होतं। कुठे होते राहायला? आम्ही होतो पहिला मानपूरला राहायला होतो, तिकडे 24 तास पाणी होतं। हा, इथं आल्यापासून भर पावसात पाणी येत नाहीये। पाणी प्रश्न, प्लंबरचे प्रश्न, खूप प्रश्न आलेले आहेत तिथे आणि पाणी बोलले 24 तास राहील तुम्हाला, टाकी बसवायची सोय नव्हती तरी आम्ही बसवले, पर्सनल आमची कामं आम्ही केली, पाणी तरी येत नाहीये। आता बोलतात 1 तास येईल, 2 तास येईल। LIGच्या बिल्डिंग 21 माळ्याच्या बांधल्यात त्यांनी, बांधल्यानंतर तिथे पाणी पाहिजे की नाही? आम्हाला, मी 15व्या माळ्यावर राहते, मला 20 मिनिटांनी ते 30 मिनिटांनी पाणी येतं। जर या लोकांनी अर्धा तास सोडायचं म्हणलं तर 5 मिनिटं पाणी भरून राहतं का? आमचं होतं का 5 मिनिटात? त्यांनी इंग्लिश टॉयलेट लावलेत, काय केले? आमची माणसं कामावर जातात, मुलं शाळेत जातात, आम्हाला घरी किती प्रॉब्लेम्स होतात। आम्ही त्या पाण्यासाठी कुठे कुठे फिरायचं? काय गाव आहे का? नदीला जावा, विहिरीला जावा, आहे का गाव?
हे दिल्या सिडकोने आम्हाला ना व्यवस्थितच करून दिलं पाहिजे. इतके पैसे घेतले, 34 लाख रुपये घेतले. इथे गावच्या सारखं आम्हाला वातावरण सगळं गावच्या सारखं आहे. ना आम्हाला ट्रेन आहेत, ना आम्हाला पाणी. आता पाण्याचाच प्रश्न एवढा मोठा है कि आम्हाला काय कसल्या सोयी आहेत. पानी का ही प्रॉब्लम है, खाना बनाने के लिए नहीं, लैट्रिन बाथरूम के लिए नहीं है. अभी बाहर से पानी लाओ तो लैट्रिन बाथरूम पहले जाओ, बाहर से खाना. मी योगेश फटांगरे या आनंद सागर सोसायटीचा चीफ प्रमोटर म्हणून कार्यरत आहे. आम्ही पत्रव्यवहार रेग्युलर करत आहोत. कोणाकोणाशी केलेलं आहे? सिडकोशी पत्रव्यवहार करत आहोत, मंत्रालयांशी करत आहोत, लोकप्रतिनिधींशी सातत्याने पाठपुरावा चालू आहे. लोकप्रतिनिधींचे म्हणजे कोणाशी इथे? लोकप्रतिनिधी स्थानिक आमदार असतील किंवा नगरसेवक असतील, खासदार असतील, त्यांना केलेलं आहे तुम्ही सगळ्यांना? सगळ्यांशी पत्रव्यवहार केलेला आहे. Okay. आपण शासकीय ज्या लेटरद्वारे असतील किंवा बाकीचा जो पाठपुरावा आहे हा रेग्युलर करत आलेला आहोत. परंतु आता पाणी प्रश्न एवढा मोठा तयार झालाय की नवी मुंबई महानगरपालिकेने पाणी बंद केले असं सिडकोचं म्हणणं आहे. म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्यांना उत्तर मिळाले असते तुम्ही चौकशी आम्ही केल्यानंतर? उत्तर मिळालेली आहेत आम्हाला. काय? सिडको कार्यालयाचं म्हणणं आहे की नवी मुंबई महानगरपालिका आम्हाला पाणी देत नाहीये. त्याच्यावरती शासकीय आम्ही प्रशासन कार्यकर्ते आहे नगरपालिकेबरोबर, पण नगरपालिका पाणी देण्यासाठी नकार देतीये. Okay. महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका नकार देतीये. त्याच्यानंतर बाकीचं जे काही लोकल त्यांचं पाणी असेल, जे MIDCचं पाणी ते सध्या आमच्याकडे फिरवत आहे, ते पाणी अपुऱ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे सध्या तळोजा सारख्या एरियामध्ये पाणी पुरवठा कमी होतोय. बरं, आता इथे तुम्ही ना सवडीनुसार रविवारी तुम्ही खाली जमलेले आहेत, म्हणजे सुट्टीच्या दिवशी त्रास झाल्यानंतर तुम्हाला सुट्ट्या वगैरे न बघता तुम्ही रेग्युलर ठिकाणी गेल्या म्हणजे तिथे आता प्रसार माध्यमांच्या द्वारे हे लोकांना माहिती कळणार की तुम्हाला पाणी नाही, परंतु प्रत्यक्षात तुम्ही काय करणार? म्हणजे प्रत्येक केला, इथे निदर्शने केलं, अजून काय आहे का तुमचा? आम्ही 12 तारखेचं जन आक्रोश आंदोलनाचं ऑलरेडी त्यांना लेटर जमा केलेलं आहे. त्याच्यानुसार आम्ही 12 तारखेला हजारो रहिवासी घेऊन सिडकोवरती धडक मोर्चा काढणार आहोत. त्याचं ज्या कुठल्या प्रशासकीय म्हणजे तुम्ही मुख्य कार्यालयावर की मुख्य कार्यालय बेलापुरावरती सहकुटुंब सहपरिवार आम्ही तिथे जाऊन बसणार आहोत. जोपर्यंत सिडको प्रशासन पाणी देत नाही तोपर्यंत आम्ही तो मोर्चा रिटर्न घेणार नाही. त्यांनी लेखी स्वरूपात आणि पाणी द्यावं, आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन द्यावं आणि पाणी त्यांनी टाक्यांमध्ये सोडावं. त्याच्यानंतर तो मोर्चा हटवला जाईल, तोपर्यंत मोर्चा हटणार नाही. बरं, याचं पत्र तुम्ही कधी दिलेलं आहे? याचं पत्र आम्ही 31 जुलैला दिलेलं आहे त्यांना. रात्री 12 वाजता सुद्धा आपण खाली उतरले ते. नमस्कार, मी रोहित सावंत सुखसागर सोसायटीमधून आलोय. गेले 2 वर्ष झालं आम्ही सिडको प्रशासनासोबत आम्ही सातत्याने पत्रव्यवहार करतो अपुरा पाणी पुरवठा संदर्भात. या 4 सुखसागर, आनंदसागर, दिवसा, स्वप्नसागर 4 सेक्टरमध्ये मिळून 7,500 घरे जवळपास, ह्यातले निम्मत पोझिशन झालंय. तरी या 3,500 घराचा जवळपास पोझिशन झालंय. या घरांना सिडको पाणी देऊ शकत नाहीये. हा प्रोजेक्ट 7,500 घरांचा आहे, यातली निम्मच घरं विकली गेली आहेत. तर आम्ही सातत्याने सिडकोकडे पाठपुरावा करतोय. जेव्हा आम्ही सिडकोला पत्र येतो की आम्ही मोर्चा घेऊन येऊ, त्यावेळेला ते तात्पुरते 4-5 दिवस पाणी देऊन मलमपट्टी करतात, लोकांच्या मधला आक्रोश कमी करतात आणि परत 15 दिवस झालं की हीच परिस्थिती येते. हे असं दरवेळी घडतंय. आता हा जुलै महिना चालू आहे, एवढा पाऊस पडतोय, धरणांमध्ये सर्व पाणी भरत आलेलं आहे, तरी सुद्धा सिडको प्रशासन पाणी देण्यात येत नाही. आता जर मुळात प्रश्न आहे की सिडको आमच्या 4 सेक्टरचं आहे, ते असताना सिडको नवीन सेक्टरचं पैसे सिडकोने चालू केलंय. मुळात सिडकोकडे यंत्रणा आहे म्हणून सिडको काय करते की आपल्या मनमर्जीचा कारभार करते. कारण लोकांना जर पाण्याची जर व्यवस्था तुम्ही करू शकत नाही तर तुम्ही नवीन पैसे का देताय? ह्यांना रेरा जर सरकार म्हणजे महारेरा जी आहे ती महारेरा यांना ओसी देते कोणत्या बेसिसवरती? कारण पाणी उपलब्ध करून देणं ही सिडकोची जबाबदारी आहे. कारण या सगळ्या सिडकोने इमारती बांधल्या आहेत. जर सिडकोला मग रेराकडून पाण्याची म्हणजे ओसी भेटतेच कशी? जर पाणी सिडकोकडे उपलब्ध नाही, सिडकोचं नियोजन नाही, तर ह्यांना रेराने ओसी दिलीच नाही पाहिजे. आणि सर्व नवीन प्रोजेक्ट सिडकोचे बंद केले पाहिजे. जे आहे त्या प्रोजेक्टला सिडकोने आधी पाण्याची व्यवस्था करावी, त्याच्यानंतर नवीन प्रोजेक्टचे पोझिशन करावेत. नाव काय तुमचं? विशाल पवार. या पाणी टंचाईवर सगळं तुमचं काय म्हणणं आहे? पाणी टंचाईचं म्हणणं असं आहे की आता इथे पोझिशन मिळून जवळपास 2 वर्ष झाली. 2 वर्षापासून असा एकही सुखाचा दिवस नाही की लोकांना पाणी पुरेपूर मिळाले. 2 वर्षापासून हाच प्रॉब्लेम आहे. गेल्याच वर्षी ऑगस्टमध्ये, याच महिन्यामध्ये आम्ही सिडकोला आंदोलनाचा इशारा दिला 4 सेक्टरच्या वतीने. त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं पाणी सुरळीत करतो. मोजून 10 ते 15 दिवस थोडंफार पाणी आलं आणि पुन्हा तेव्हापासून आजपर्यंत पाण्याची तीच बोंब आहे, ही सततची बोंब आहे की पाणी कधी येतच नाही इकडं. तर सिडकोला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही पारंपरिक वसाहती पहा किंवा पुरातन काळापासून पहा, हजारो वर्षापासून पहा, जिथे पाणी असेल, जिथे नदी असेल, तळे असेल, तिथंच वसाहती स्थापन होतात. तर सिडकोला ही कॉमन गोष्ट कळाली नाही का इथे तुम्हाला की पहिली पाण्याची सोय करावी आणि नंतर घरं बनवावीत. हे सिडकोने फक्त काय केलं की प्रॉफिट अँड लॉस एक बिल्डर टाईपचं काम केलेलं आहे की एवढे 30,000 घरं
जवळपास 3000 बिल्डिंगचा प्लॅन आहे, तर 30,000 घरं बनवलेत आणि नुसती घरं विकतायत महाग किमतीत 34 लाखाला 35 लाखाला. फक्त पैसे कमवणं, एक बिल्डर टाईप सिडको काम करते. एक शासकीय संस्था आहे, परंतु ही खासगी संस्थेच्या वरती काम करते. लोकांचा कुठला विचार करत नाही. पहिली घरं बांधलेत आणि घरं विकतायत. पाणी कधी देणार? हा सगळा सिडकोचा फक्त प्रॉफिट कमवण्याचा विषय, आणि ह्या प्रॉफिटमध्ये आम्ही सर्वसाधारण जनता भरडली जाते. आणि याची नोंद मुख्यमंत्री साहेबांनी घ्यावी, सिडको एमडीनी घ्यावी. ही आमच्या नागरिकांच्या सगळ्यांच्या वतीने एक ठाम भूमिका आहे. लवकरात लवकर याची नोंद घ्या आणि पाणी तुम्हाला देता येईल तरच घरं विका, अन्यथा ही सगळं घरं विकायची तुम्ही थांबवा. अन्यथा एवढ्या लोकांना तुम्ही त्रास देताय, सर्वांचा आक्रोश तुमच्या अंगावरच येणार आहे.